येतोय जेवण येतो जेवण आपण लेट झालं मी गावात लावलं मग कालच्या संध्याकाळ 10 वाजता लावलं. काय होतं. हॅलो मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण प्रदक्षिण भरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे, शंकर भगवान आहे. आणि तो बघू शकता मित्रांनो, उत्सव समीक्षांचा मेळावा, श्रमिकांचा मेळा, लोक कलाकारांचा. ओके, तर मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता इकडे सर्व माहिती लिहिलेली आहे. तर तुम्ही पॉज करून वाचू शकता मित्रांनो. तर बघू शकता इकडे सर्व फोटो लावलेले आहेत आणि इकडे पूर्ण माहिती लिहिलेली आहे. तर तुम्ही इकडनं फोटो वगैरे बघू शकता मित्रांनो, पॉज करून व्हिडिओला. सर्व तर मित्रांनो, हा रायगडचा आहे फोर्ट, म्हणजे किल्ला आहे. तर हे तुम्ही बघू शकता, हे किल्ले वगैरे. तर मित्रांनो, इकडे तुम्हाला किल्ला वगैरे बघायला भेटेल. तर मित्रांनो, तुम्ही हे पण बघू शकता, मस्त केलेलं आहे एकदम. रवींद्र नाट्य मंदिर असा इकडे नाव आहे, म्हणजे रवींद्र नाट्य मंदिर गृह. इकडे मित्रांनो नाटक वगैरे पण होतात, सर्व बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही पॉज करून बघू शकता. हे बघू शकता मित्रांनो, हे पण बघू शकता. इकडे पूर्ण असा, म्हणजे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. इकडे मी व्हिडिओ बनवत आहे. हॅलो, तिकडे मित्रांनो काच लावलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे हे आपल्या महाराजांचं हे घोड्यावरती आपले महाराज आहेत, म्हणजे पताका आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव 2025. ओके, तर मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता दादासाहेब फाळके चित्रनगरी. तर मित्रांनो, तर तुम्ही इकडे हे लिहिलेले आहे, जी माहिती वाचू शकता. आणि हे जे आहे ते दादासाहेब फाळके यांची मूर्ती आहे मित्रांनो. तर तुम्ही पॉज करून बघू शकता. इकडे खाली असा म्हणजे गवतासारखा म्हणजे कार्पेट आहे. आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ. ओके, तर मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता इकडे लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. तर मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता इकडे पण दादासाहेब फाळके यांची माहिती लिहिलेली आहे. तर मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून. आणि इकडे सर्व म्हणजे असे चित्र दाखवले आहेत, म्हणजे बसमधून असे उतरताना पोरी असे उतरताना दाखवलेले आहे चित्र. हा कोण आहे, हा तुम्ही कमेंट करून सांगा. हा कोण आहे तुम्ही जर ओळखत असाल तर. हा अमिताभ बच्चन आहे आणि हा अजय देवगण आहे वाटते. आणि हे थोडेफार हे माहिती आहे. हे कोण आहे तुम्ही मित्रांनो कमेंट करून सांगा. आपल्या मराठी चित्रपटामधलेच आहेत. तर हे आहेत अशोक श्राफ
म्हणजे अशोक सराफ मराठी चित्रपटांमधले मस्त पैकी काम करणारे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता इकडे दर्शनिका विभाग महाराष्ट्र शासन मुंबई. ओके, इकडे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इकडे सर्व बुक वगैरे ठेवलेले आहेत, पुस्तकं वगैरे. आणि इकडे असे म्हणजे हे तुम्ही बघू शकता, वाचूही शकता, पॉज करून वाचा मित्रांनो. ठीक आहे, सर्व दाखवणार आहे आज मी तुम्हाला. आणि यूट्यूब चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा. सबस्क्रायबर वाढवा मित्रांनो, खूपच कमी आहेत सबस्क्रायबर. तर मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता, तर एवढाच होता मित्रांनो. हा पूर्ण मोठा एकदम हे आहे, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. इकडे हे आहे आणि मी आता इकडे उभा आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता इकडे या साईडला आम्ही आलेलो आहोत रवींद्र नाट्य मंदिर गृह चित्रपट त्या साईडला. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो इकडे, आणि इकडे माझी आई बसलेली आहे. आणि इकडे आम्ही असंच फिरायला आलेलो, म्हणजे सर्व बघायला. तर खूप सुंदर आणि छान असा मस्त बनवलेला आहे मित्रांनो. तुम्ही पण या भेट द्यायला रवींद्र नाट्य मंदिर गृह या साईडला या. इकडे तुम्हाला हे सर्व बघायला भेटेल.